प्रवाहामध्ये आणणे, त्यांची उन्नती या शुद्ध हेतूनं PM विश्वकर्मा योजना ही त्यांनी लॉन्च केली आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित केंद्राकडून सेंट्रल आणि तसं दोघं स्टेजवर आहेत, अवेकर आणि दिगंबर दोघांनी अतिशय मेहनत घेतली प्रत्येक गावामध्ये जाऊन सगळ्या आपल्या समाज बांधवांना भेटण्याची. तरी पण बाकीच्यांनी बऱ्याचशा जणांनी प्रयत्न केलेले आहेत, म्हणजे एकट्या दोघांनीच नाही केले, बाकीचे तुम्ही तुमच्यातली बरेचशा जणांनी प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे तुमचंही सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांचंही करतो. वेळ खूप झालेला आहे आणि मला वाटते आपण 11 वाजतापासून आलेले आहेत बरेच जण, 10:30 11 वाजतापासून. आता 1:30 वाजतोय. मी जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटात संपवणार आहे, कारण जेणेकरून आपल्याला जेवणाचाही आनंद घेता आला पाहिजे. पहिल्या वेळेस आपण सगळेजण एकत्रित जेवणासाठी बसतो आहात, त्यामुळे आपल्या ओळखीही त्याच्या मागचा उद्देश होता की एकत्रितपणे आपण सगळ्या 12 बलुतेदार किंवा या PM विश्वकर्मा योजनेच्या संबंधित जे लोक आहेत त्यांना एकत्रित बोलावलं पाहिजे. छोटे छोटे समाज आहेत, परंतु सगळ्यांची एक दुसऱ्याची ओळखही झाली पाहिजे. मला वाटते की आपण एक दुसऱ्याची ओळख करून घेतली पण पाहिजे, एक दुसऱ्याच्या सानिध्यामध्ये संवादामध्ये आपण असलं सुद्धा पाहिजे. आणि म्हणून या कार्यक्रमात PM विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून तळागाळातील जो 12 बलुतेदार आहे त्याला लाभ देण्याचं काम हे पंतप्रधान मोदींच्या मार्फत आता चाललेलं आहे केंद्र शासनावर. आणि हा विचार का आला हो? आपण जर बघितलं असेल की 2014 साली या देशामध्ये जेव्हा मोदीजींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली, त्या दिवशीचं जर आपण त्यांचं भाषण ऐकलं असेल, ज्या दिवशी ते लोकसभेत पहिल्या वेळेस गेले, त्यावेळेचं जर त्यांचं भाषण ऐकलं असेल तर आपल्याला समजेल की ते कोणत्या विचारानं काम करणारे नेते आहेत. त्यांचं पहिलं वाक्य होतं भाषणाचं की मी या देशाचा प्रधानमंत्री म्हणून लोकसभेमध्ये प्रवेश करत नाही आहे, तर मी या देशाचा प्रधान सेवक म्हणून या लोकसभेमध्ये आलो आहे. म्हणून प्रधानमंत्री नव्हे तर मी लोकांची सेवक म्हणून या देशामध्ये काम करणार आहे. आणि त्याच दिवशी त्यांनी सांगितलं की माझा एजेंडा जो आहे, माझं ध्येय जे आहे, जे पंडित दीनदयाल जी उपाध्याय जे जनसंघाचे संस्थापक होते, संस्थापकांमध्ये होते, त्यांनी जे आत्मचिंतन आणि जे चिंतन करून जो एक विचार आहे देशापुढे मांडला, त्यांचा विचारच होता की जो गरीब आहे, जो शेवटच्या याच्यावर उभा आहे, त्याच्या जीवनामध्ये सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीची निर्मिती झाली. की गरिबांची सेवा करून त्यांच्या जीवनामध्ये आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन झालं पाहिजे, त्यासाठी भारतीय जनता पार्टीची निर्मिती झाली. आणि हे एकच ध्येय घेऊन भारतीय जनता पार्टी चालते आहे आणि मोदीजी आणि देशाचा कारभारही त्याच पद्धतीने चालतोय. आणि त्याही दिवशी त्यांनी म्हटलं होतं आणि पंडित दीनदयालजी उपाध्यायांनी सांगितलं, भारतीय जनता पार्टीचं काम तेव्हाच बंद होईल जेव्हा माझा शेवटचा गरीब माणूस हा सामाजिक आणि आर्थिक उन्नती त्याची होईल, त्या दिवशी भारतीय जनता पार्टी आपलं काम करत असते. तोपर्यंत अविरतपणे भारतीय जनता पार्टी या सेवेच्या कामामध्ये असंख्य योजनांच्या माध्यमातून भारतामध्ये काम करते आहे. पण त्यामध्ये संघ परिवार असेल, 300-350 योजना ज्या आहेत संघ परिवारच्या विविध क्षेत्रामध्ये, वनवासी असतील, आदिवासी असतील, गोरगरीब असतील, दलित असतील, सगळ्या घटकांमध्ये संघ परिवाराच्या माध्यमातूनही वेगवेगळ्या योजना चालवल्या जातात. कारण शेवटी काय आहे की सगळ्यांचं ध्येय, भारतीय जनतेचं ध्येय एकच आहे की या देशातला गरीब हा गरिबीतून बाहेर आला पाहिजे. आणि केव्हा शक्य आहे तर त्या गरीबाला ताकद दिली गेली पाहिजे. नाही तर पहिले चालायचं गरीबी हटाएंगे, गरीबी हटाएंगे, गरीबी हटाएंगे. 50-60 वर्ष आपण गरीबी हटावचा नारा बघितला.
पण गरिबी काही हटले. श्रीमंत हे श्रीमंत होत गेले, गरीब हे गरीब होत गेले. आणि म्हणून मोदीजींनी एका बरोबर सांगितलं होतं, त्याच पहिल्याच भाषणात त्यांनी बोललं की मी सेवक म्हणून काम करणार, आणि दुसरं हा देश गरिबांसाठी आहे, या गरिबांच्या साठीच मी काम करणार. हे त्याच दिवशी पहिल्या 2014च्या त्यांच्या भाषणातले वाक्य आहे की माझं काम हे गरिबांना सेवा करण्याचं आहे, गरिबांची सेवा हीच परमेश्वराची सेवा आहे, आणि त्यासाठीच मी माझं आयुष्य खर्च करेल, त्यासाठीच मी पंतप्रधान पदाची शपथ घेतो आहे. म्हणजे त्या दिवसापासून त्यांच्या डोक्यामध्ये फोकस किंवा ध्येय त्यांचं ठरलेलं होतं की या देशातल्या गरिबांसाठी मला काम करायचं. आणि 10 वर्षात जर आपण बघितलं असेल तर 10 वर्षामध्ये ज्याही योजना निघाल्यात त्या गरिबांना केंद्रबिंदू ठेवून, गरीब हा केंद्रामध्ये असला पाहिजे, केंद्रबिंदू ठेवून त्याच प्रकारच्या योजना ज्या आहेत त्या देशामध्ये एक एक योजना मोदीजींनी सुरू केल्या. सगळ्यात पहिले काय केलं असेल 2014 मध्ये जेव्हा ते आले, या देशामध्ये 50 कोटी गरीब असे होते की त्यांना बँक माहित नव्हती. 50 कोटी म्हणजे अर्धी जनसंख्या अशी होती की त्यांना बँकेचा दरवाजा किंवा बँक काय म्हणजे बँक काय असते, पतसंस्था काय असते काही माहित नव्हतं, कारण त्यांचं कार्डच नव्हतं, त्यांच्याकडे कोणतंही पासबुक नव्हतं कोणत्या बँकेचं. असे 50 कोटी लोक या देशामध्ये होते की त्यांच्याकडे पासबुक सुद्धा नव्हतं. आता त्यांच्याकडे पासबुक नाही, बँकेची ओळख नाही, बँकेचा संबंध नाही, तर त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन होईल कसं? आणि जे बाकीचे होते ते बँकेच्या मार्फत लोन घेणे, छोट्या छोट्या योजना घेणे, हे करून ते त्यांचा चरितार्थ किंवा पुढे जात होते. पण 50% लोक जे आहेत त्यांना ते बँकच माहित नाही, तर ते पुढे जातील कसं? त्यांना मदत करेल कोण? आणि म्हणून त्यांनी सगळ्यात पहिले 2014 साली निर्णय घेतला की मोफत मध्ये सगळ्या गरिबांचं पासबुक काढायचं बँकेचं, आणि जनधन योजनेच्या माध्यमातून सगळ्या गरीब लोकांचं पासबुक काढण्यात आलं. 50 कोटी. त्यावेळेस टीका काय व्हायची, पासबुक काढून काय उपयोग आहे, फक्त पासबुक दिला हातामध्ये काढून, यानं काय फायदा होणार आहे, पैसा तर 1 रुपया बी नाही त्याच्यामध्ये, हे पासबुक घेऊन काय करायचं आम्ही, असे टीका करणारे टीका करत होते. पण मोदीजी पुढचा विचार करत होते. मोदीजींनी त्यावेळेस सांगितलं जनधन खातं मी कशासाठी काढून देतोय गरिबांचं, पण त्यांचे विचार पक्के होते, पुढचं विजन पूर्ण होतं, पुढे ध्येय त्यांचं ठरलेलं होतं. आणि मग त्यांनी जनधन खात्यामध्ये ज्याही गरिबांच्या योजना असतील त्या पहिल्या योजना कशा यायच्या, कारण खातेच नव्हते 50 कोटी लोकांजवळ, मग त्या योजना कशा यायच्या? तहसीलमध्ये पैसे यायचे, कृषी खात्यामध्ये पैसे यायचे, समाज कल्याणमध्ये पैसे यायचे, आणि मग ते अधिकारी कॅशमध्ये वाटायचे. मग त्याच्यात दलाल किती होते? तुम्हाला 1000 रुपये जरी वरतून कोणा पाठवले तर तो दलाल म्हणा 200 रुपये तुझा नंबर लवकर लावून देतो. ही प्रवृत्ती होती, ही भ्रष्टाचाराची कीड होती, ही दलालांची कीड होती. आपल्याला आठवत असेल तर माननीय पंतप्रधान राजीव गांधी त्यावेळेचे त्यांनी म्हटले होतं की मी 100 रुपये पाठवतो, गरिबांना फक्त 15 रुपये त्याच्या हातात पडतात. का पडत होते? कारण लुटारू तिथून बसलेले होते, सेंट्रल गव्हर्नमेंट पासून तर राज्य शासनापासून तर खालच्या तहसील ऑफिस पर्यंत लुटारू बसलेले होते, दलाल बसलेले होते. त्यातले काटत 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 15 रुपये त्या गरिबाच्या हातात पडायचे. त्याचं कारण होतं की यांच्याकडे खातच नव्हतं ना, बँकेत खातच नाही तर पैसे नगदीच द्यायचे लागायचे. आणि दलालीनं बसबसलेली ही देश होता. हे भ्रष्टाचाराचं मोठं कुरण या देशामध्ये दलालीच्या मार्फत चालायचं. मोदीजींनी त्याच्या पुढचा विचार पहिलेच करून ठेवला होता, म्हणून जनधन खातं सगळ्यात पहिले 2014 साली काढलं. आणि त्यानंतर ज्याही योजना आल्या त्या डायरेक्ट त्याच्या खात्यामध्ये जमा केल्या, म्हणजे मधली दलाली संपून टाकली. आता तुम्हाला आठवत असेल, तुम्ही आता काही जणांनी लाभ घेतलेला विविध योजनांचा, पैसे आता नगदी येतात का? आता पैसे खात्यामध्ये जमा होतात, डायरेक्ट खात्यामध्ये. किसान सन्मान निधी जो कुठं जमा होतो? डायरेक्ट खात्यामध्ये.
2000 असले 2000 खात्यात जमा होतात. 1 रुपया कोणी खाऊ शकते का आता? निराधारचे पैसे आता डायरेक्ट कुठं जमा होतात? डायरेक्ट त्याच्या खात्यामध्ये. नाही तर निराधारसाठी बी तर 1000 तेव्हा तर 500 रुपये होते. तर 500तले त्या बुड्या वाटायले म्हातारायले 200 रुपये दे आणि तू 300 रुपये काढून देतो. असेच लोक त्या ऑफिसच्या बाजूला फिरत राहायचे. आता त्या बाईच्या त्या माणसाच्या म्हाताऱ्याच्या कडून खाणार तुम्ही. किती नियत चांगली होती आता सांगा बरं तुम्ही. की त्या गोरगरिबाईच्या तोंडात 2 घास जातात त्याच्यातही तुम्ही डल्ला मारताय. याच्यापेक्षा नीच प्रवृत्ती कोणतीच असू शकत नाही. जो गरिबांचा पैसा खाईल त्याच्या इतका नीच या देशामध्ये कोणीच नाही. आणि म्हणून त्या पद्धतीने विचार करून त्यांनी सगळ्या योजना त्या ऑनलाईन केल्या. मग निराधारांचे पैसे डायरेक्ट त्यांच्या खात्यावर होतात. तर कोणाला मध्ये करता येत नाही. कृषी मधल्या काही योजना असल्या तर त्याही डायरेक्ट त्यांच्या खात्यावर पैसे जमा होतात. तू तुझ्या मतानं घे. पीएम किसानचे डायरेक्ट खात्यावर जमा होतात. एखादी आपत्ती आली, नुकसान झालं, तेही पैसे डायरेक्ट खात्यावर जमा होतात. एकही रुपया वरतून पाठवला तर तो 1 रुपया त्या संबंधित आमच्या गरीबाच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होतो. आणि हेच सगळ्यात मोठं दुखणं, हेच सगळ्यात मोठं दुखणं त्या लोकांचं आहे. सगळे धंदे बंद झाले त्यांचे दलालीचे. त्यामुळे निराधार झाले. ते निराधार होऊन गेले. कारण रोजची त्याला सवय लागली होती की ऑफिसच्या आजूबाजूला फिरायचं आणि 2 4 5 10 गरीब पकडायचे. पकडले की तू हे आहे, तू ते काम करून देतो, तू तिथे पैसे भेटून देतो, दे 200 रुपये, दे 50 रुपये, दे 100 रुपये, 300 400 रुपये जमा झाले की घरी जायचं. अजूनही काही लोक आहेत की नाही? आहेत की नाही अजूनही काही लोक असे धंदे करणारे? पण त्या भूलतापांना आता आपण बळी पडता कामा नये. आमचं ऑफिस 24 तास चालू असतं. आमचे पीए 24 तास फोनवर असतात. आपले कार्यकर्तेही सचेत आहेत. कोणीही 1 रुपया कोणाला मागत नाही. त्यामुळे कुठेही काम म्हणलं तर हक्कानं या. तुमचा 1 रुपयाही वाया जाणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ. कारण सगळ्यांना इंटिमेशन आहे की गरिबांच्या योजनेमध्ये 1 रुपया जरी कोणत्या कार्यकर्त्यांनी किंवा कोणत्या आमच्या पीएनी किंवा कोणी जरी मागितला तर दोषी मी आहे. त्याला दोषी मी आहे. पण आतापर्यंत असं झालं नाही. आणि म्हणून या पद्धतीनं मोदीजींनी विचार करत करत फक्त गरिबांचा विचार केला. गरिबांचा विचार करत असताना देशाला प्रगतीच्या मार्गावर नेलं. आज आपण रस्ते पाहतोय, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं होते आहे. आता आपल्या जळगाव मतदारसंघामध्ये आपली रेल्वे लाईन येते आहे. सोनाळा आणि आपल्या जामोदमध्ये 2 रेल्वे स्टेशन होत आहेत. रस्ते आपले चांगले होत आहेत. पिण्याच्या पाण्याच्या योजना आपल्या झाल्या. आता मोदीजीच्या हस्ते आपण शेगावची बी योजनेचं लोकार्पण केलं. आज आपल्या इरिगेशनचा चोंडीचा प्रकल्प पूर्ण झाला. त्याचा आपण शेतकऱ्याला आता 2-3 महिन्यात पाणी देतोय. जिगाव आपला अंतिम टप्प्यात आला. आज तुम्हाला सांगतो जिगावमध्ये मागच्या 20 वर्षामध्ये 5000 कोटी पण नाही भेटले. 20 वर्षात तो प्रकल्प पूर्ण करण्यासाठी या वर्षी हे शासन आल्यानंतर, सत्तांतर झाल्यानंतर 5000 कोटी एका वर्षात जिगावर आले. 5000 कोटी रुपये. आज आपण पाईपलाईन टाकतोय शेतकऱ्याच्या आणि त्याचे टेंडर काढलेलं शेताईमध्ये पाईपलाईन टाकायचं. त्यामुळे एकाकडे आपण विकासाचं विजन, विकासाकडे आपण देश नेतोय आणि दुसरीकडे गरिबांच्या जीवनामध्ये आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन झालेलं आहे. त्याच्या योजना त्याच गतीनं आपण पुढे नेतोय. त्याच गतीनं आपण पुढे नेतोय. कधी विचार केला होता का आमच्या माता माऊलींचा की त्या चुलीवर फुकू 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 त्यांचं छाती जाते, त्यांचे डोळे जातात, त्यांचं असा कोणत्या पंतप्रधानाने विचार केला होता? नाही केला होता. पंतप्रधान मोदीजींनी केला की या माता भगिनी त्यांच्या डोळे गमावतात, छाती गमावतात, फुफ्फुस गमावतात, पण कॅची योजना काढली. आता त्याच्यावर काही प्रमाणात टीका टिप्पणी होत राहते, पण सुरुवात झाली. आज बऱ्याच 5-5.5 कोटी लोकांना गॅसचं कनेक्शन मिळालं, मोफत मध्ये मिळालं. ठीक आहे. त्या माध्यमातून बरेच कुटुंब आज त्या बिमारीपासून दूर झालेत. कधी विचार केला होता माता माऊलींचा की आम्ही रस्त्यानं बसताना पाहतो, जेव्हा गाड्या घेऊन जातो बिचारी उठते बसते उठते बसते उठते बसते. किती किती त्याचा दुर्दैव म्हणा किंवा किती त्रास आपल्याला होत असेल. कधी आपण विचार केला होता या विषयाचा? त्यांची काय अवस्था असेल,
रात्र झाल्यानंतरच त्यांना जावं लागतं बाहेर शौचविधीसाठी, किंवा सकाळ व्हायच्या पहिले जावं लागतं. येऊ की नाही येऊ बिचाऱ्याला जाऊन बसावं लागतं. त्याच्यामुळे बिमाऱ्या होतात. म्हणून साधी गोष्ट ती शौचालयाची, ती 7 वर्षामध्ये आपण देऊ शकलो नाही, हे दुर्दैव होतं. म्हणून या 10 वर्षामध्ये 11 कोटी शौचालय बांधकाम झालं. 11 कोटी लोकांना शौचालय देण्यात आलं. आता ठीक आहे, आपली मानसिकतेनुसार आहे. काही लोकांना शौचालय दिलं, काही लोक युजच करत नाही, त्याच्यामध्ये काहीतरी वेगळंच कुटार गिटार भरून ठेवलं. तिथं आपली मानसिकता आहे. त्यांनी त्यांचं काम केलं, आता त्याचा उपयोग कसा करायचा हे तर आपल्या मानसिकतेवर अवलंबून आहे. अजूनही काही गावामध्ये मी जातो तर आता थोडं सुरू झालं, ते काही काही ठिकाणी दिसते मला रस्त्यावर बसलेलं. मी आवर्जून त्या गावकऱ्यांना सांगत असतो, नका करू, कारण शेवटी त्यातून बिमारच वाढणार आहे. आणि आपणही सगळी इथं बसले, त्यांनी सुद्धा दक्षतेने काम केलं पाहिजे. एखादा जाईल ना विरोधामध्ये, राजकारणासाठी सगळं काही करायचं नसतं की माझं राजकारण टिकलं पाहिजे म्हणून मी स्टेज नाही जाऊ दे, बसतात तर बसू देवा, ते आपल्या अंगावर कशाला घेता. मी तर ज्या गावात गेलं त्या गावात राहत होतो, नाही भेटतील मत, काय प्रॉब्लेम आहे. राजकारणाचा विषय आहे का तो स्वास्थ्याचा विषय आहे, त्या महिलांच्या इज्जतीचा विषय आहे. म्हणून इथून गेल्यानंतर त्याही विषयात आपण डोकं घातलं पाहिजे. आपणच घालू शकतो, मोठे लोक नाही घालत, ते छोटेच लोक घालू शकतात त्याच्यामध्ये डोकं, हेच त्याला न्याय देऊ शकतात. म्हणून तुम्हाला इथे बोलावलेलं आहे. तिसरा विषय असेल घरकुलांचा. 6.5 कोटी घरकुलं बांधली. 6.5 कोटी. तुम्ही जर पाहिलं ना, पहिली एक घरकुल यायचं, पंचायत समितीले 10 घरकुल यायचे, त्या गावामध्ये मारामाऱ्या काय लग्गेबाजी, आमदाराचा लग्गा, याचा लग्गा, त्याला भेटायचं, असं चालायचं सगळं. अजूनही काही प्रमाणात ग्रामपंचायतीमध्ये काही प्रकार घडलेच, हे माहित आहे आपल्याला. पण तू घरकुलापासून कोणी वंचित राहू नये, घरापासून कमीत कमी माझा गरीब वंचित राहू नये म्हणून 11.5 कोटी घरकुलं बांधणं झालं. आणि मग आपल्या शासनाने, महाराष्ट्र शासनाने निर्णय केला की ओबीसी जो समाज आहे, तुम्ही आपण सगळे ओबीसीच आहे, तो ओबीसी समाज अजूनही काही प्रमाणात वंचित आहे. आणि म्हणून ओबीसीसाठी 10 लाख घरकुलं जे आहेत ते आपल्या महाराष्ट्र शासनानं आपली योजना म्हणून, तिकडे नाही इकडे बघा, माझ्या इकडे बघायचं, मन डायव्हर्ट नाही करायचं. आपल्या महाराष्ट्र शासनानं आता 10 लाख घरकुलांची मंजुरात दिली ओबीसी बांधवांसाठी. त्यामधले 3 लाख घरकुलाचा पहिला टप्पा आला, प्रत्येक ग्रामपंचायत मधून निवड झाली आणि ते चालू आहे. 3 वर्षामध्ये सगळ्या ओबीसी बांधवांना एकही वंचित राहणार नाही. सगळ्या ओबीसी बांधवांचं, त्यात 12 बलुतेदार, सगळ्यात प्रामुख्यानं गरीब समाज आहे, त्या सगळ्यांचं घरकुल होईल, याची शाश्वती आपल्या महाराष्ट्र शासनाने. काय पाहिजे गरिबांना? याच्या व्यतिरिक्त शौचालय, स्वतःच घर, मोफत धान्य. आज मोफत धान्य देतोय ना आपण. आणि मोदीजीने कमिटमेंट केली, गॅरंटी आहे मोदीजींची की पुढचे 5 वर्ष माझ्या देशातल्या 80 कोटी लोकांना मोफत धान्य मिळेल. पण हा धान्य मिळेल काय का उपकार आहेत का? काही जे श्रीमंत लोक म्हणतात की काय गरीबाले वाटून राहिले, मोफत धान्य देऊन राहिले, पैसा आम्ही कमावतो, टॅक्स आम्ही भरतो आणि गरीबाले धान्य मोफत देतात. हे बरोबर नाही. त्याचा हक्क आहे देशावर, गरिबांचा पहिला हक्क आहे. पहिला हक्क जर मोदीजींनी प्रस्थापित केला असेल या देशामध्ये, ते स्टेटमेंट आहे की या देशावर पहिला हक्क जो तो गरिबांचा आहे. मग गरिबांना मोफत धान्य दिलं तर तेवढा त्याचा पैसा वाचतो महिन्याचा, तो त्याला दुसऱ्या कामामध्ये वापर करता येतो. जे काय पैसे त्याचे खाण्यापिण्यामध्ये जातात ते जर वाचत असतील तर दुसऱ्या कामामध्ये त्याला तेवढीच मदत त्याला होत राहते. पण गोरगरिबांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असताना शेतकऱ्यांसाठी, आपल्यातले शेतकरी भरपूर आहेत, गरीब शेतकरी आहेत. श्रीमंत शेतकऱ्याची आवश्यकता नाही आहे, गरीब शेतकऱ्यांची खऱ्या अर्थानं हेळसांड आहे. म्हणजे त्याची ती एवढी केविलवाणी परिस्थिती छोट्या शेतकऱ्यांची. मी जो अभ्यास करतो, 2 एकरावाला, 3 एकरावाला, 5 एकरावाला, सगळ्यात जास्त त्रास हा त्या शेतकऱ्यांचा. आणि म्हणून काही ना काही प्रमाणामध्ये मोदी साहेबांनी या गरीब शेतकऱ्यांसाठी, सीमांत शेतकरी
6,000 रुपये वर्षाचे देणं चालू केले, 4-5 वर्ष झाले. महाराष्ट्र शासनाने त्यामध्ये अजून 6,000 रुपयाची भर घातली. आज 12,000 रुपये त्या गरीब शेतकऱ्याच्या खात्यात. कमीत कमी त्याचं पेरणीचं थोडंफार खताचं मध्ये काही तर काम होऊन जातं. 12,000 रुपये तिथे घरात येऊन राहिले. थोडीफार तर त्याला शाश्वती के 12,000 तर ठीक आहे, आपलं हे नाही हे करता येईल, आपल्याला थोडंफार पैसे वाचवता येतील. 1,000 रुपये महिना तर त्याच्या घरात येऊन राहिला. हे गरिबांसाठी त्यांनी करून ठेवलं. निराधार आणि आमच्या जे गरीब आहेत, जे जगायसाठी तडफडत असतात, त्यांना विविध योजनाच्या मार्फत त्याचाही निधी वाढवला. आता तुम्ही एक विचार करा की हा पैसा दिल्यानं तो काही गरिबांकडे गेला, समजा एक घरकुल बांधायला दिलं, तो वाया चालला का पैसा? त्या गरीबाचं काम होते आहे. आणि घरकुल बांधताना गवंडी लागते, विटा लागते, सिमेंट लागते, वरती लागते. हे बाकीचे धंदे भेटत नाहीत का? बाकीच्या लोकांना धंदे पण भेटतात आणि तोच पैसा पुन्हा बाजारात येतो. त्याच्यातून अर्थव्यवस्था अजून पुढे जाते. त्यामुळे घरकुल देणे म्हणजे गरीबावर उपकार केल्यासारखं नाही, याच्यातून अर्थव्यवस्था पण वाढत राहते. याच्यातून अर्थव्यवस्था वाढते. कामं भेटतात ना सगळ्यांना कामं भेटतात. थोडेफार याला काही कामात आहे, त्याला काही काम, त्या प्रकारचे बिझनेस भेटतात. आणि मग हाही विचार त्याच्या मागे असतो. म्हणून गरिबांना देण्याला काही कमी होत नाही. उलट गरिबांमुळे अर्थव्यवस्था, कारण शेवटी गरीब हा 2 रुपये बाजारामध्ये टाकेल तर ते अर्थव्यवस्थेलाच कामात येणार आहे. त्यामुळे हा विचार करून गरीब कल्याण एजेंडा डोळ्यासमोर ठेवून मोदी शासन चालते आहे. आणि आपण सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. पुढचे 5 वर्ष मोदीजीच राहणार आहे. त्यामुळे कोणत्याही योजना बंद होणार नाही. आणि मग शेवटी त्यांनी विचार केला, जेव्हा आम्ही विचार करायचो, मी पण विचार करतो महाराष्ट्रामध्ये असताना, की सगळ्यात कमजोर समाज कोणते, गरीब समाज कोणते आहेत महाराष्ट्रामध्ये. मोठ्या समाजांचं सोडून द्या, त्यांची ताकद आहे, दाखवतात की नाही ताकद. आता आमच्या सुतार बांधवांनी म्हटलं किंवा कुंभार बांधवांनी आमची ताकद आहे, बिचाऱ्यांची ताकद किती ताकद आहे. आमच्या न्हावी समाजाची म्हटलं किती ताकद आहे. एखादी मागणी करायची आहे, एखादं एक करायचं आहे तर नाही आवाज पोहोच शासनापर्यंत त्यांचा, कारण तेवढी ताकद नाही आहे. आणि म्हणून या सगळ्या छोट्या समाजाची ताकद मी बनण्याचा प्रयत्न केलेला आतापर्यंत. कारण शेवटी माझ्या सभागृहातले भाषण पाहिले तर सभागृहात असो बाकीच्या कामांमध्ये माझा एकच एजेंडा असतो की छोटे समाज, कारण त्यांची ताकद आपण असलं पाहिजे. त्यांना आवाज उचलायची जरूरत नाही भासली पाहिजे, त्यांचा आवाज आपण बनलो पाहिजे. हा माझा कटाक्षाना प्रयत्न असतो. आणि म्हणून या PM विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून आमचा हा गरीब समाज जो आहे, आज आपण बघतो सुतारकाम करणारे शहरामध्ये तालुक्याच्या ठिकाणी किंवा याच्यात गेल्यानंतर वेगवेगळ्या डिझाईन, वेगवेगळे हे राजस्थानी किंवा सगळ्या अशा पद्धतीनं फर्निचर बनवणे. पण आमचा जो गावगाड्यातला सुतार आहे तो पारंपरिक करतोय, तो पारंपरिक व्यवसाय करतोय. त्यामुळे तो त्याला कॉम्पिटिशन देऊ शकत नाही, तो त्याच्याशी स्पर्धा करू शकत नाही. त्यामुळे त्या सुतार बांधवाला विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून त्याचं प्रशिक्षण झालं पाहिजे. त्याला आधुनिक शिकता आलं पाहिजे की कशा प्रकारे आधुनिकतेने मला पुढे जायचं आहे, काय करता येईल. मग त्याला कर्ज पुढे देता आलं पाहिजे. आणि त्या माध्यमातून तो दुसऱ्या लोकांशी सुद्धा जे आपल्या याच्यामध्ये समाजात नाही पण ते बिझनेस करतात त्या लोकांशी स्पर्धा केली पाहिजे. अशा पद्धतीने तो आमचा बांधव पुढे गेला पाहिजे. आता आमचे कुमार समाजाचे आहेत, आपण दिवाळी दसरा दिवाळी ते आपली काय ऑफजी, त्याच वेळेस आपण मटके वगैरे हे ते बनवतो. बिचाऱ्यांचं ते आपले पारंपरिक बनवले तेवढे विकले. पण आज या दुनियेमध्ये, या जगामध्ये इतके विविध प्रकारचे वस्तू त्या मातीपासून बनतात की त्याची मोठी बाजारपेठ आहे. पण आमचा बरोबर जो गावातला आहे तो अजून त्या प्रवाहात गेला नाही. म्हणून त्याचं प्रशिक्षण पहिले घेतलं पाहिजे. त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून या देशामध्ये, या महाराष्ट्रात, या गावात, या तालुक्यामध्ये काय विकल्या जातं, कशा प्रकारे विकल्या जातं
याचं ज्ञान घेतलं पाहिजे आणि मग त्यासाठी शासन पुढे मदत करते आहे. त्या मदतीच्या माध्यमातून आम्ही त्या व्यवसायामध्ये पुढे गेलो पाहिजे, हा त्या मागचा हेतू आहे. आणि काय होतं की मी मुद्रा लोनचंही पाहिलं, 70% लोकांची मानसिकता मी सांगतो तुम्हाला, म्हणजे वाईट वाटून घेऊ नका. बिना गॅरंटीचं लोन होतं, घेतलं, कशात उडवले त्यांचं त्यांनाही माहित नाही. 50,000 भेटले म्हणते 50,000 चलो. तर ही जी मनोवृत्ती, जी प्रवृत्ती आपली असते ना, ती पहिले बदलली पाहिजे. कोणीही माणूस सोन्याचा चमचा घेऊन आलेला तो जगू शकतो, पण आपण त्या सोन्याचे चमचे घेऊन जन्माला आलेला आहे. मग त्या 50,000 जे भेटले त्याचा विनियोग जर आपण चांगल्या कामासाठी केला नाही, आपली मेहनत त्याच्या मागे आपली पूर्ण झोपली नाही, ते 50,000 आपण असेच खाऊन टाकले, तर मग आपलं घर जाईल कसं पुढे? आता 50,000 काय नाही करता येतो? विचार केला तर खूप करता येते, विचार नाही केला तर उडवता येतात. म्हणून योजनेचा लाभ हा त्या पद्धतीने आपण घेतला पाहिजे, त्याचा विनियोग केला पाहिजे. मला तर बरेचसे भाऊ काय करू म्हटलं, पानपट्टी टाक ना, रिकामा कशाला फिरून आला. अरे पानपट्टी जरी टाकली तर 200-300 रुपये कमावते की नाही माणूस? 50,000 पानपट्टी होती की नाही? लाज कशाची वाटते आपल्याला? ज्या दिवशी धंदा करण्याची शरम हे आपल्या डोक्यातून निघून जाईल तेव्हा आपण पुढे जाऊ, तोपर्यंत आपण पुढे जाणार नाही. 2 पैसे भेटतायत ना, 2 पैसे भेटतायत ना मला, पण लाज कशाची वाटते त्याच्यात? आणि मी माझ्या भाषणामध्ये 10 वेळेस सांगितलेलं आहे, 11व्या वेळेस पुन्हा सांगतो, मी काही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही. 3-4 गोष्टी सांगतो, त्याच्यातून तुम्ही समजून जा की कसा माणूस पुढे जाऊ शकतो. आम्ही लहानपणी ते दामोटे असतात की नाही, बाबुळीचे, ते 4 भाऊ आम्ही उन्हाळ्यामध्ये वेचायचो आणि ते विकायचो आम्ही खांबावर. आठवडे असतात, सगळ्या खतं आम्ही काढायचो, सगळे खतं नाल्या त्यातल्या सगळ्या आठवड्या जमा करायचो, त्या फोडायचो, त्या सुकवायचो आणि मग त्या खामगावच्या फॅक्टरीमध्ये विकायला न्यायचो. निंबोड्या असतात ना आपल्या, निंबोड्या जमा करायचं, ते गाडी भरली की विकायला न्यायचं. मग आम्हाला तर कधीच लाज नाही वाटली लहानपणी. आणि त्या पैशामधून आमचं शिक्षण आम्ही पूर्ण करायचं. जे 3-4 महिने आम्ही कामं करायचं ना, तिथे आमच्या 4 भावाचं शिक्षणाची तयारी करायचो आम्ही. आम्हाला कोणती लाज वाटली? त्या मालिकेमध्ये आम्ही नालीतल्या गुठल्या काढायचो, नालीतल्या, आणि त्या धुवून मग त्या फोडून त्या आम्ही सुकायला टाकायचं, त्यातलं मगच. ज्या दिवशी माणसाला लाज वाटेल ना काही धंदा करायचे, तो माणूस कधीच पुढे जाऊ शकत नाही, कधीच पुढे जाऊ शकत नाही. आणि म्हणून या PM विश्वकर्माच्या योजनेमधून आपलं हुनर वाढलं पाहिजे. हुनरले काय म्हणतात मराठीमध्ये? ट्रेनिंग तर झालं, कौशल्य वाढलं पाहिजे आपलं. आपण पारंपरिक करतो, आपण आता एक आपल्या न्हावी समाजाचा, आपल्या नाभिक समाजाचा म्हटलं, तो वस्त्रा 2-3 गोष्टी करते, हे करत राहते, कटिंग केली त्याचं संपलं, तेवढ्यामध्ये नाही भागणार. आजच्या पिढीला काय पाहिजे की हेअरस्टाईल वेगवेगळ्या प्रकारची कशी करता येईल, त्यासाठी मशिनरी कोणत्या लागतील, मग थोडं फेशियल, चांगला चेहरा माझा उजळला पाहिजे, त्याचं ट्रेनिंग लागेल की नाही लागेल? प्रत्येकाला आता मुलं मुलीचं असं आहे की त्याला कसं चांगलं दिसलं पाहिजे यासाठीचा फार प्रयत्न असतो. आणि नाभिक समाजाचा आता सध्या उत्कर्षाचा काळ आहे, कारण नवीन पिढी जी आहे ही स्वतःला चांगली ठेवणारी पिढी आहे, की त्यांना चेहरा कुठं सुरकुतीने पडली पाहिजे, मग त्याला फाउंडेशन कसं लावायचं, खूप नाटक आहे, बऱ्या लग्नामध्ये पाहते तुझं. त्यामुळे आमच्या नाभिक बांधवांनी त्या पद्धतीनं ट्रेनिंग घेऊन पुढे गेलं पाहिजे. अरे ब्युटी पार्लरवाले किती लेडीजच्या मेकअप आणि ह्याच्याने करतात, आमच्या भगिनी त्याच्यामध्ये कशा पुढे जातील याचा प्रयत्न केला पाहिजे, ब्युटी पार्लरचा कोर्स केला पाहिजे. आज तुम्ही त्या ब्रायडल म्हणजे ज्या वधू असतात त्यांच्या मेकअपचे 2-3 हजार रुपये घेतात, लागते किती साहित्य? 100 रुपये 150 रुपये. मग त्याच्यामध्ये ट्रेनिंग लागेल ना. मग आमच्या भगिनीने का नाही घ्यायचं? ते 50 रुपये 20 रुपयामध्येच करत बसायचं का? त्याच्यात आपण पुढे गेलो. प्रत्येक 12 बलुतेदार ज्या PM विश्वकर्मामध्ये बसतात
त्यांनी हा विचार केला. पण त्यासाठी ट्रेनिंग आहे. पहिली स्टेप ही ट्रेनिंग आहे. ट्रेनिंग घेतल्यानंतर आपल्याला समजेल की आपण काय शिकलो त्याच्यामध्ये. मन सेकंड मध्ये आपला विचार करेल की आपल्याला याच्यामध्ये कसं पुढे जायचं. मग याच्यासाठी आपल्याला खर्च किती लागतो, मग शासनाकडून आपल्याला कर्ज किती भेटते आणि आपल्याजवळ काय आहे, त्या माध्यमातून आपल्याला कसं पुढे जाता येईल. आता तुम्ही बघा, एक सलूनचं दुकान टाकायचं आहे. ते सलूनचं दुकान 10,000 टाकलं जाते, सलूनचं दुकान 50,000 होते, सलूनचं दुकान 1 लाखात होते, सलूनचं दुकान 5 लाखात होते की नाही. मग त्या ठिकाणची गरज पाहून, समजा आमचं एखादं छोटंसं गाव आहे, 100-150 लोक होते, तिथं मग 10,000 सलून ठीक आहे. पण जळगावमध्ये सलून टाकायचं असलं तर 2 लाखाचं सलून कसं टाकतं याचा प्रयत्न केला पाहिजे, ज्यामध्ये चांगली खुर्ची असली पाहिजे, फेशियल करायची असली पाहिजे, मसाज करायची बी त्याची यंत्रणा असली पाहिजे, ते डोक्यावर फिरवतात तेही असलं पाहिजे, सगळं असलं पाहिजे. आजकालचे नवीन मुलं मुली याच्याकडे जास्त आकर्षित होतात. आणि म्हणून हा बिझनेस आपण शिकलो पाहिजे, आपण धंदा शिकलो पाहिजे. आता आपल्याला येतं पारंपरिक, आपल्या घरामधून आपल्याला प्रशिक्षण किंवा आपल्या घरामधून आपल्याकडे वारसा हक्कानं आलं. पण तो याच्यामध्ये आता आपल्याला प्रभावशाली चांगल्या प्रकारे जगामध्ये काय चालतं, जळगावात काय चालतं, खामगावात काय चालतं, मुंबईत काय चालतं, आता याच्यामध्ये आपल्याला कशी गती देता येईल. आज आपले बाबूरावजी बननाथकर आहेत, आमच्या नाभिक समाजाचे आमचे मित्र आहेत. माहित असेल ना बाबूरावजी बननाथकर, जळगावला त्यांचं हेअर कटिंग सलून होतं, बाळूभवानी बाबूराव. त्यांच्या मुलानं ब्युटिशियनच्या याच्यामध्ये डिग्री केली. आज तो पुण्यामध्ये इतकं हायटेक त्याचं दुकान आहे की तो महिन्याचे 3 ते 4 लाख रुपये आरामशीर कमावतो. म्हणून आपल्या याच्यामध्ये आपल्या पुढे भविष्यात काय करायचं आहे याच्यासाठी प्रशिक्षण घ्यायचा पसंत आहे. खिडक्या कोणत्या प्रकारच्या, फर्निचर कोणत्या प्रकारचं पसंत आहे, त्याच्यामध्ये आता काय काय नवीन वस्तू येऊन राहिलेल्या आहेत हे सुद्धा आम्ही शिकलो पाहिजे. आणि ते शिकून मग आपलं काय होतं की आमच्या मिस्त्रीला काम भेटत नाही, दुसरे मिस्त्री जे शिकून आलेले असतात त्यांना मोठे मोठे कामं मिळतात. मग आपण म्हणतो आम्हाला कामच भेटत नाही. आपल्यात कला आहे, तिचा द्विगुणित केलं पाहिजे, तिला वाढवलं पाहिजे, त्याच्यात आपण शिकलो पाहिजे, नवीन नवीन गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे. आणि त्यासाठीच पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून मोदीजींनी विचार केला. आता एक मंडळ केल्यापेक्षा त्यांनी हा विचार केला की 12 बलुतेदारांचा मंडळ केल्यापेक्षा हा विश्वकर्मा योजनेचा मोठा कार्यक्रम घ्यायचा, ज्याच्यामधून कर्जही मिळेल, प्रशिक्षणही मिळेल, पायर उभं राहण्याची व्यवस्था होईल. आज तुम्ही छोटे छोटे कारागीर आहेत, छोटे छोटे कारागीर आहेत, लोखंडाचं काम करणारे कारागीर आहेत. पहा बरं, काही कारागीर कुठच्या कुठं पोचले. तुम्ही साधे बघा, लोहा बांधणे हे सुद्धा एक कला आहे. आम्ही नाही शिकत, आम्ही फक्त पाहत होते, पण त्यामध्ये जे शिकले त्यात कुठच्या कुठं पोचले. ते हे शेड बनवायला लागले. आता मग आमचा लोहार बंधू शेड बनवून का नाही शकत, भविष्यामध्ये का नाही बनवू शकत. त्यांनी बनवलंच पाहिजे, त्या पद्धतीनं मार्गक्रमण केलं पाहिजे. आणि म्हणून पंतप्रधान मोदीजींनी हे पीएम विश्वकर्मा योजना हे 12 बलुतेदारांसाठी काढलेली आहे. मला वाटते की त्याची पार्श्वभूमी सांगण्याचा प्रयत्न केला. आता याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना रजिस्ट्रेशन करायचं, जो बसतो. आता त्याच्यामध्ये तुमच्याकडे सगळे माहिती पत्रक आम्ही दिलेले आहेत ना, माहिती पत्रक आले सगळ्यांकडे. ते माहिती पत्रकानुसार जो बसतो त्याने त्याचे ऍप्लिकेशन केलं पाहिजे. आणि ज्याला एखाद्याला असं वाटलं की याच्यात मला संभ्रम आहे, काय करायचं माहित नाही, तर निश्चितपणे माझ्या घरातलं जे ऑफिस आहे तुमच्यासाठी 24 तास उघडं आहे. तुम्ही केव्हाही या, तुम्हाला तिथं मदत आणि मार्गदर्शन निश्चितपणे मिळेल. आणि सगळ्या तुमच्या समस्या तिथं सोडवल्या जातील याची पण आम्ही ग्वाही देतो. आमची टीमही आहे, 20-25 जणांची. आता 12 बलुतेदार आपले सगळ्या समाजातले आपण एक टीम तयार केलेली आहे. ती मार्गदर्शनासाठी, कामं करून देण्यासाठी तत्पर आहे. त्यामुळे काही लोकांचे आधार कार्ड अपग्रेड करायचे राहिलेले आहेत. आधार कार्ड अपग्रेड नाही केलं तर ते सिस्टीम घेत नाही. आणि आजच सगळं झालं पाहिजे असं काही नाही का, आजच सगळ्याचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपण काही बोलावलं नाही. आज आपण एकत्रितपणे याचं बोलावलेलं आहे. ज्यांचे रजिस्ट्रेशन झाले, रजिस्टर्ड झाले, त्यांचे झाले नसतील उद्यापासून, ज्यांचे काही कमी असतील कागदपत्र, आधार कार्ड लिंकिंग झालेलं नसेल, आधार कार्डचं हे राहिलेलं असेल, ते 1-2 दिवसामध्ये करून घ्यायचं.
आणि सीएससी सेंटरवर असेल तिथं जाऊन ते रजिस्ट्रेशन करायचं. सीएससी सेंटरवर काही प्रॉब्लेम आला तर आपल्या घरी यायचं, आपण करू, आपल्याकडे सिस्टीम आहे. त्यामुळे तुम्हाला कुठे अडचण होणार नाही. आणि काही हे 10 दिवसात योजना संपणार आहे काय किंवा 10 दिवसानंतर बंद होणार आहे का ढोकणे साहेब? हे कंटिन्यू चालणारी योजना आहे. म्हणजे 10-15 दिवस 1 महिन्यात आता योजना झाली बंद. आता 50 जणांनी भेटला आता योजना बंद झाली नाही. ही योजना निरंतर चालणारी योजना आहे. त्यामुळे तुम्ही कधीही याचा लाभ घेऊ शकता. आणि तुम्हाला विश्वास आहे मोदी येणार म्हणून, त्यामुळे योजना बंद पडलीच नाही. पुऱ्या देशाला माहित आहे मोदी येणार आहे. त्यामुळे अजूनही याच्यामध्ये कशा योजनेमध्ये वाढ करता येईल तो त्याचाच प्रयत्न राहणार आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की गरीब कल्याण हाच त्यांचा एजेंडा आहे, गरिबांची सेवा हाच एजेंडा आहे. आणि म्हणून गरिबांसाठी एक एक योजना, बांधकाम मजुरांसाठी किती योजना काढल्या आपण, जे बांधकाम मजूर आहेत असंख्य योजना आहेत. मुलीच्या शिक्षणापासून तर मुलीच्या लग्नापासून तो कोणाचा ऍक्सिडेंट त्याच्यापासून सगळं योजना आहे. म्हणून प्रत्येक घटक जो गरीब आहे त्याला केंद्रबिंदूतून वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आतापर्यंत काढल्या. भविष्यातही मोदी शासन येणारच. आणि त्यानंतर अजून योजनांमध्ये गती कशी वाढवता येतील, वेगवेगळे विचार. आणि मोदीजींचं एक आहे की ते योजना बनवत असताना जनभागीदारी पाहतात. पहिले ती योजना काय करायचं याच्यात 1-2 वर्ष चिंतन मंथन चालते. मग लोक त्याच्यात अभिप्राय देतात आणि त्या अभिप्रायानंतर ही योजना बनते. कारण लोकांमधून माहिती येते की आमचं सुतार गावा याच्यात असं व्हायला पाहिजे, त्याच्यात तसं आहे, कुमार गावा त्याच्यात असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे, आमचं हे पाहिजे ते पाहिजे. या सगळ्यांचं कलेक्शन घेऊन योजना बनवल्या जातात, सगळ्यांच्याकडून माहिती घेऊन. आणि म्हणून चांगली योजना आहे ती 1 महिन्यासाठी नाही, ती निरंतर चालणारी योजना आहे. त्यामुळे घाई गडबड नाही, गर्दी नाही, आजच माझं झालं पाहिजे, माझं नाही झालं आता कसं होईल, काहीच नाही. आणि याचं ग्रामपंचायतकडे लॉग इन आहे, बरोबर आहे. ग्रामपंचायत जिथं ग्रामपंचायत मध्ये तुम्हाला अडचण आली तिथं मी बसलेला आहे. त्यामुळे काळजी करायचं काम नाही. तुमचे कागदपत्र ऍक्युरेट असले, व्यवस्थित असले, कोणत्या ग्रामपंचायत मध्ये तकलीफ झाली तर डॉक्टर कुठे तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध आहे. माझा फोन लागत नाही, त्यामुळे फोन कोणी लावायचा, सरळ घरी फोन लागत नाही. मग काय करायचं, सरळ घरी यायचं. तेवढं माझं एक फोन कमी काय ठेवतो चालू, फोनवर सांगतो सगळं. माझा फोनवर मला 200 लोकांना फोन केलं, माझ्या डोक्यातही विषय नाही कोणाचं काय काम आहे. संध्याकाळी मी जेव्हा झोपायला जातो अरे याचं काम काय सांगितलं त्याचं माझं नाही जमली म्हणून जातं सगळं. त्यामुळे फोन केल्यापेक्षा हक्कानं तुम्ही घरी यायचं. जिथेही अडलं, मग ते ग्रामपंचायतवर अडो का सीएससी सेंटरवर अडो का वरते मंजुराच्या वेळेस कलेक्टर ऑफिसला अडो, कुठेही अडो, आमची टीम आणि आम्ही तुमच्या सेवेमध्ये राहू. फक्त एवढंच की फोन न करता सरळ ऑफिसवर सकाळी यायचं, येऊन बसायचं. मी असलो तर मी आहेच, बाकीची टीम आहे तेवढीच तज्ज्ञ आहे, तेही बोलले तरी कामं होऊन जातात. त्यामुळे आपण त्याचाही हे घ्यावं. मला वाटतं भाषण खूप झालं, आता तुम्हाला भुकाही लागली असतील. पहिल्या वेळेस आपण एकत्रितपणे सगळे आलेलो आहात, त्यामुळे आता जेवणाची तयारी कार्यकर्त्यांनी म्हणजे तुम्हीच करायची आहे. इथं कोणी कार्यकर्ता करणार नाही. तुम्ही आता उठायचं आहे, छानपैकी पंक्ती लावायच्या आणि छानपैकी आपण सगळे एकत्र जेवण करायचं आहे. पुढचा देशातला सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन तुमच्या जीवनामध्ये होण्यासाठी हा उदयकाल आहे. या सूर्योदयाचा आपण सगळ्यांनी, आता सूर्योदय झालेला आहे, याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा आणि एक चांगल्या प्रकारचं जीवन आपलं आणि आपल्या पुढच्या पिढीचं हे कसं चांगलं होईल यासाठी सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.